MSF भरती 2026 महाराष्ट्र. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आली. MSFच्या जवळपास 20,000 प्लस जागांसाठी MSFची भरती निघत आहे आणि या संदर्भात एक अपडेट आलाय. या संदर्भात एक परिपत्रक या ठिकाणी आलेलं आहे, तर ते पत्रक सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. आणि MSF भरतीमध्ये आपल्याला कोणताही पेपर द्यायचा नाही, कोणताही यामध्ये ग्राउंड नाही, कोणतीही उंचीची अट नाही आहे, तर डायरेक्ट आपलं सिलेक्शन होणार आहे. एक लक्षात ठेवा, MSF भरतीमध्ये तर कोणकोणत्या विद्यार्थ्यांचा MSF भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे. आणि MSFची भरती कधीपर्यंत या ठिकाणी निघणार आहे आणि हे पत्रक सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर MSF मध्ये जे विद्यार्थी म्हणून आपलं जर सिलेक्शन झालं तर आपल्याला ड्युटी कुठं करावं लागते, जे काही सरकारी कार्यालय, निमशासकीय कार्यालय, रेल्वे स्टेशन आहे, रेल्वे जंक्शन आहे, त्याचबरोबर मेट्रो स्टेशन आहे, एअरपोर्ट आहे, त्याचबरोबर जे सरकारी कार्यालय, निमशासकीय कार्यालय आहे, अशा ठिकाणी जे विद्यार्थी म्हणून MSF यांच्या ज्या ड्युट्या आहे ह्या तैनात राहते. लक्षात ठेवा, ठीक आहे. महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यात दवाखाने झालं, मंदिर वगैरे झालं, ठीक आहे, तर जे काही सरकारी कार्यालय, निमशासकीय कार्यालय अशा ठिकाणी MSFच्या ड्युट्या राहते. 8 घंटेची ड्युटी राहते आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 22,000 रुपये भेटते. आणि इन हँड जो आपल्याला कटून पगार भेटते तो 19,500 रुपये महिना आपल्याला भेटते. तर चांगली ड्युटी एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर या भरतीबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण माहिती सांगणार आहे. कोणकोणत्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे, कधीपर्यंत ही भरती निघणार आहे याबद्दल. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. जास्त करून MSF भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदर MSFची जी भरती आहे ही जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड वगैरे MSF मध्ये होत आहे. 1600 मीटरच्या बेसवर आपलं डायरेक्ट सिलेक्शन होतं आणि 12च्या टक्केच्या बेसवर आपलं सिलेक्शन MSF भरतीमध्ये होत आहे. याच्या अगोदर 2020 पर्यंत भरती निघत आता MSFच्या 2020-22 पर्यंत झाल्या अशा, म्हणजे आपल्या 12च्या पर्सेंटेजवर आपल्याला मार्क भेटे आणि 1600 मीटरवर आपल्याला मार्क भेटे. तर कमी कडाप त्या ठिकाणी आहे, म्हणजे 50, 60, 100 पैकी अशा प्रकारे कडाप आहे आणि जास्त विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होत आहे. पण आता काय झालं विद्यार्थी मित्रांनो, MSF मध्ये कोणत्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार, जे विद्यार्थी पोलीस भरतीला वेटिंगला आहे किंवा वेटिंगपेक्षा कमी मार्क आहे, तर समजा वेटिंगपेक्षा कमी जरी मार्क असेल आपल्याला ते सुद्धा विद्यार्थी लागत आहे. म्हणजे सांगायचं एवढंच की 80 जरी मार्क तुम्हाला असेल टोटल, ते विद्यार्थी MSF मध्ये लागत आहे, ठीक आहे. तर MSF भरती संदर्भात हे पत्रक या ठिकाणी आलं, तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, लक्षवेध पोलीस भरती कामकाज कक्षातून हे पत्रक आलंय. विषय काय आहे, पोलीस शिपाई भरती सन 2024-25. त्यानंतर बघा या ठिकाणी काय म्हटलं, मधील प्रतीक्षाधीन व पात्र परंतु निवड न झालेल्या पुरुष व महिला उमेदवारांची यादी एक्सेल फॉर्मॅट ईमेलद्वारे मिळण्याबाबत. बघा, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये पुरुष व महिला सुरक्षा रक्षक भरती प्रक्रिया राबवण्याचे प्रस्तावित असून आपल्या घटकात महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती सन 2024-25 मध्ये राबवण्यात आली होती. सदर भरतीमध्ये मैदानी प्लस लेखी परीक्षा, फिजिकल ग्राउंड अशा दोन्ही परीक्षा अंतर्गत प्रतीक्षाधीन वेटिंग यादीवरील उमेदवारांना तसेच पात्र परंतु निवड न झालेले उमेदवार क्वालिफाय बट नॉट सिलेक्टेड मैदानी परीक्षेत त्यांना 50% पेक्षा जास्त गुण व लेखी परीक्षेत त्यांना 40 पेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे उमेदवारांचा अशा यादीमध्ये उमेदवारांमधून महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये पुरुष व महिला सुरक्षा रक्षक करण्याचे प्रस्तावित आहे. तरी सन 2024-25 मधील पोलीस शिपाई भरती प्रक्रियेतील प्रतीक्षाधीन उमेदवार, वेटिंग व पात्र उमेदवार, क्वालिफाय बट नॉट सिलेक्टेड पुरुष व महिला उमेदवारांची खालील दिलेल्या तक्त्याप्रमाणे सविस्तर माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातर्फे पुरुष व महिला सुरक्षा रक्षक भरती प्रक्रिया तातडीने राबवण्याचे असल्याचे वरील तक्त्यात दर्शवण्यानुसार उमेदवार यांची माहिती, ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे पत्रक या ठिकाणी नुकताच आलेलं आहे, लक्षात ठेवा. तर बघा काय म्हटलं आहे, सुरक्षा रक्षक ही जी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो, जे आता पोलीस भरती झाली 2025ला जे पोलीस भरती झाली होती, जी ऑक्टोबर महिन्यामध्ये निघाली होती, नोव्हेंबर महिन्यापर्यंत फॉर्म होते आणि ग्राउंड 2026 मध्ये मार्च 11 फेब्रुवारीपासून ग्राउंड झाले. हे जे आता झालेली 16,000 जागांसाठी पोलीस भरती आहे,
तर त्यामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे, जे विद्यार्थी सिलेक्शन नाही झालं, ठीक आहे, म्हणजे जे विद्यार्थी ग्राउंडे पास होते आणि पेपर सुद्धा त्यांना भेटला, तर अशा विद्यार्थ्यांचं MSF मध्ये सिलेक्शन होणार आहे, एक लक्षात ठेवा. तर यामध्ये काय म्हटलं, यादीमध्ये वेटिंग लिस्टचे विद्यार्थी घेणार आहे असं त्यांनी म्हटलंय. तर त्यामुळे आपल्याला घाबरायचं नाही विद्यार्थी मिळवणं. वेटिंग लिस्टचे जे विद्यार्थी आहे, हे जे विद्यार्थी मिळवणं MSF जॉईन करत नाही, कारण की वेटिंग लिस्टचे जे विद्यार्थी आहे 1 ते 2 मार्काने वेटिंग लिस्टचे विद्यार्थी कटलेले राहते, तर ते वेटिंगवरच राहते, एक लक्षात ठेवा. कारण की ते जर जागा या ठिकाणी ते जागा जर खाली झालं त्यांचा डायरेक्ट त्या ठिकाणी सिलेक्शन होते महाराष्ट्र पोलीसमध्ये, एक लक्षात ठेवा. तर ते आणि दुसरी गोष्ट जे विद्यार्थी मिळवणं त्यांचा अभ्यास चांगला राहते, ठीक आहे, आणि ग्राउंड पण चांगला राहते. तर ते जे विद्यार्थी मिळवणं MSF जॉईन नाही करत, ते महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये त्यांना लागायचं राहते. तर त्यामुळे वेटिंगचे जे विद्यार्थी ते MSF जॉईन करत नाही, कारण की त्यांना माहिती आहे आपण जर थोडाफार अभ्यास केला तर आपलं महाराष्ट्र पोलीसमध्ये सिलेक्शन होणार आहे, ह्या कारणाने. आणि त्या काही जागा रिक्त राहतात, मग काय करते MSF वाले, काय करते, तर ज्या विद्यार्थ्यांना, आता बघा या ठिकाणी असे विद्यार्थी MSF मध्ये घेते ज्यांना कमी मार्क आहे. आता तुम्ही या ठिकाणी पेपर दिला असेल पोलीस भरतीचा, ठीक आहे, एखाद्या जिल्ह्यामध्ये तुम्ही पेपर दिला आहे, ठीक आहे, तुम्हाला पेपरमध्ये कमी मार्क्स भेटले, पेपर जो होता तो 100 मार्काचा होता आणि ग्राउंड होता आपला 50 मार्काचा होता. 150 पैकी तुम्हाला 70-80 जरी मार्क असेल, 150 पैकी तुम्हाला टोटल मार्क पडले ग्राउंडमध्ये मिळून आणि त्याचबरोबर पेपरमध्ये मिळून, 150 पैकी तुम्हाला जे 70-80 जरी मार्क असेल तुम्हाला, तर डायरेक्ट तुमचं MSF मध्ये निवड होते. डायरेक्ट आता ती यादी लागणार आहे, एक लक्षात ठेवा. तुम्हाला 70-80 जरी मार्क पडले असेल, कोणत्याही जिल्ह्यात तुम्ही पोलीस भरतीचा पेपर दिला असेल, तर हा मेसेज कोणाला MSF मध्ये कोणाला जॉईन केला जाते, जे विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीचा पेपर दिला अशा विद्यार्थ्यांना MSF मध्ये डायरेक्ट सिलेक्शन दिला जाते, एक लक्षात ठेवा. आणि जे विद्यार्थ्यांना पेपर नाही भेटला त्या विद्यार्थ्यांना MSFचा मेसेज येत नाही, त्यांना MSF मध्ये घेत नाही, एक लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांना पेपर भेटला नाही, ठीक आहे. कारण की जे विद्यार्थी ग्राउंडमध्ये कटले तर तशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी MSF मध्ये जॉईन करत नाही, एक लक्षात ठेवा. तर तुम्हाला या ठिकाणी 70-80 जरी मार्क असेल तर आपलं डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे MSF मध्ये. कोणताही पेपर नाही द्यावा लागत, कोणताही ग्राउंड नाही, कोणतेही मुलाखत नाही, कोणतीही उंचीची अट नाही, डायरेक्ट आपल्याला ईमेल येणार आहे. आणि हे जी MSFची भरती निघणार आहे 20,000 जागांसाठी, ही ऑगस्ट महिन्यामध्ये निघणार आहे. तर ऑगस्ट महिन्यामध्ये विद्यार्थ्यांना ईमेल येणार आहे, तर आपल्याला तयार राहायचं आहे. MSF मध्ये आपलं डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे आणि आपलं जर सिलेक्शन झालं तर पहिले मुंबई सारख्या ठिकाणी आपल्याला ड्युटी देते, एक लक्षात ठेवा. पगार राहते 22,000 रुपये इन हँड भेटते, 19,500 रुपये आपल्या हातात भेटते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळवणं, आपलं सर्वात अगोदर आपलं सिलेक्शन झाल्यावर आपलं 45 दिवसाची ट्रेनिंग राहणार आहे. जे काही SRPFचे गट क्रमांक आहे तर त्या ठिकाणी आपली ट्रेनिंग राहते MSFची. आणि MSFची जी वर्दी हे जे विद्यार्थी मिळवणं CISFची जशा प्रकारे वर्दी आहे तशा प्रकारे MSFची वर्दी आहे, एक लक्षात ठेवा. तर ड्युटी कोणती असं, नोकरीची आहे वर्दी कोणती असं नाव आपल्याला ठेवलं नाही पाहिजे, वर्दी ही वर्दी राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि त्याचबरोबर यामध्ये फायदे आणि नुकसान काय, MSF मध्ये सिलेक्शन व्हायचे फायदे आणि नुकसान काय आहे, तर पहा विद्यार्थी मिळवणं. फायद्याचा जर आपण या ठिकाणी पाहिला, फायदा एक आहे, आपलं गावामध्ये किंवा आपलं समाजामध्ये मान सन्मान आपल्याला भेटते की आपण लागलो, वर्दी राहते आपल्याजवळ. दुसरी गोष्ट, आपण MSF मधून आपण बाकीच्या सुद्धा भरत्या देऊ शकता, एक लक्षात ठेवा. पण त्यामध्ये आपला जास्त तो अभ्यास करणं नाही करणं ते तुमच्यावर डिपेंड करते, एक लक्षात ठेवा. हा तर एक फायदा आहे, 2 पैसे तुम्हाला चालू होते पगार, ठीक आहे, आवक वाढते. आणि त्याचबरोबर यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं, यामध्ये जे हे आहे नुकसान जे आहे, तर बघा या ठिकाणी नुकसान काय आहे की MSF मध्ये लागलं ड्युटी झाल्यावर आपण थकून जातो, आपला अभ्यास होत नाही, हा काही आपला या ठिकाणी नुकसान असणार आहे, ठीक आहे. तर त्यामुळे आपली तयारी जशी पाहिजे तशी होणार नाही. तर हे काही नुकसान आहे. आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून त्या व्हिडिओ अपडेट देत राहणार. आजच्या व्हिडिओ नेक्स्ट मध्ये जय